हॅलो, कसे आहात? तर आज आम्ही निघालो आहोत गावी जाण्यासाठी. कारण गावी यात्रा आहे. खंडेराव महाराजांची यात्रा असते. फेब्रुवारी महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते ना, त्या पौर्णिमेला यात्रा भरते. 2 दिवस यात्रा असते. तर आज आणि संध्याकाळी 12 गाड्या ओढतात. तर आता आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो होतो. तर आम्हाला 2-2.5 तास लागतील येवल्याला पोचायला आणि तिथून 10 किलोमीटरवरती नगरसूल गाव आहे. तर 15-20 मिनटं तिथं जाण्यासाठी लागतील. तर गावी जाण्याची एक मजा वेगळी असते, कारण नेहमी गावाला जाणं असं होत नाही आणि वर्षातून एखाद्या वेळेलाच जायला मिळतं. तर खूप छान वाटत होतं, कारण आजी आजोबांचं गावच नगरसूल आहे आणि त्यातल्या त्यात आता म्हणजे लग्न झाल्यानंतर तर जाणं खूप कमी झालेलं आहे आणि आता वर्षातून एकदा यात्रेसाठी खास जात असतो. तर सकाळी सगळे 9 वाजता म्हणजे निघालेलो होतो आम्ही घरातून. तर आता इथं सर्वांना भूक लागलेली होती म्हणून पाववडे वगैरे घेत होते. कोणाच्या? अरे मी पण खाते मग एवढ्या हो, म्हणजे इतक्याने आमच्या 2 किंवा 3च राहतात मिरच्या टाकलेल्या. काहीच देत नाही. म्हटलं नाही खात मी. तर मला सेपरेट मिरचीचा ठेचा गेला तर तो आवडतो मला. किती लक्ष द्यायचं तो वाटामध्ये किती काय खाती हा. बोल लक्ष द्यायचं तुमच्या बोलते काढ ना खाली बस. खाली बस ना बाबू. मला ना ते आले का मला उतरावं लागेल ना. दणके बसते माझ्या हाताला. तेच नाही लागली. तर चला, इथं सर्वांनी पाववड्याचा नाश्ता केला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत पुढे, कारण आता येवला आणि त्यानंतर मग नगरसूल. सकाळच्या वेळेला काही ट्रॅफिक वगैरे नसते, पण रस्त्याची भरपूर अशी कामं चालू आहे, त्यामुळे ना जाताना थोडासा वेळ लागतो. तर बघा, आता गावामध्ये पोचलो होतो आम्ही नगरसूल गावी आणि गावातले जी रस्ते असतात ते अगदी छोटे छोटे असतात, म्हणजे गल्ल्या, आणि छान असतात. आम्ही पोचलेलो होतो आणि गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो होतो काकूच्या घराकडे. तर हे आहे आमचं जुनं घर आणि त्यानंतर मी जी लहानची मोठी झालेली आहे ना, इथंच झालेली आहे. बापरे, तुमच्या घरी रे कांदे. तर आता आम्ही घरी पोचलेलो होतो आणि काकून ते पण इथं राहत नाही, नाशिकलाच राहतात. ते पण आता यात्रेसाठी 1 दिवस पहिलेच आलेले होते आणि मग येताना ते देव वगैरे घेऊन येतात, कारण इथं नैवेद्य वगैरे करायचा असतो घरी. तर आई आणि काकून ते 1 दिवस पहिलेच आलेले होते, त्यामुळं त्यांनी सकाळी लवकर नैवेद्य वगैरे करून घेतला आणि आता आम्ही आल्यानंतर सगळे मंदिरात चालले होते. नैवेद्य पण दाखवायचा होता आणि आम्ही दर्शन पण करून येणार होतो, कारण संध्याकाळी 12 गाड्या ओढतात, त्यामुळं भरपूर अशी गर्दी होते आणि त्यावेळेला मग जाता येत नाही. तर त्यामुळे आता 1-1:30 वाजलेला होता. तर आता आम्ही निघालो आहोत दर्शन करण्यासाठी मंदिरात. रथसप्तमी बाकी असती तर इथूनच झालं असतं का आपलं.
हे कोणाचं घर आहे? तर मंदिराजवळच ह्या गाड्या 12 गाड्या असतात त्या उभ्या करून ठेवलेल्या असतात बैलगाड्या आणि त्या संध्याकाळी ओढतात. तर आता इथं चप्पल वगैरे काढली, नारळ वगैरे घेतलेलं होतं काकून त्यांनी. आणि आता म्हणजे मंदिरामध्ये ना बारीच लागलेली होती नंबरची. तर आता इथं आम्ही नंबरमध्ये उभं होतो कारण जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगळी होती. त्यामुळं भरपूर अशी मोठी लाईन लागलेली होती दर्शनासाठी. तर चला आता आम्ही पण इथे ना दर्शनासाठी मंदिरात उभे राहिलो आहे. तर मस्त असं खंडेराव महाराजांचं दर्शन झालं. तर खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे व्हिडिओ काढायला पण मिळाला. तर खूप छान असं वाटत होतं. तर छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो होतो घरी कारण जेवण बाकी होते आणि नैवेद्य दाखवण्यासाठीच आलेले होते आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो. तर चला आता दर्शन वगैरे तर झालं छान. त्यानंतर मग अजून दुकानं येणं लागत होते कारण सकाळी संध्याकाळ म्हणजे 2 दिवस यात्रा असते. तर त्यामुळं मग दुकानं अशी हळूहळू चालू होती कारण ते जे लोक आलेली होती दुकान लावणारे त्यांचं थोडंसं लावणं चालू होतं. तर इथे छान अशा बांगड्या वगैरे ठेवलेल्या होत्या. त्यानंतर आरव आणि सणाचं खेळणं चालू होतं आणि जेंट्स मंडळी होती ना ते जेवायला बसलेले होते कारण स्वप्न आणि पूजा आणि ते आई पहिले आलेली होती मंदिरातून. त्यामुळे मग त्यांनी सर्वांना जेवायला वाढून दिलेलं होतं. तर सर्व जेंट्स मंडळींचं जेवण वगैरे झालं आणि आता आमचं जेवण बाकी होतं. तर आम्ही येताना नाशिकवरनं मांडे घेऊन गेलेलो होतो. फक्त नैवेद्याच्या ज्या छोट्या पुरणपोळ्या असतात ना त्या घरी बनवल्या होत्या. त्यानंतर आई इथं भजे काढत होती आणि आमटी भात जे नैवेद्यासाठी लागणार होतं ना ते पहिलेच तयार करून ना ठेवलेलं होतं आणि फक्त येताना आम्ही मांडे घेऊन आलो होतो कारण काकून ते पण इथं राहत नाही. त्यामुळं मग त्यांनी ताटं वगैरे काही असं नव्हतं. जे यूज अँड थ्रोच्या ज्या प्लेट होत्या त्याच आम्ही घेतलेल्या होत्या कारण आता इथं कोणी नसतं. त्यामुळं सामान पण त्यांनी भरपूर असं नाशिकला घेऊन गेलेले आहेत. अगदी थोडंसं सामान ठेवलं आहे आणि यानंतर सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ आराम केला आणि आता पुन्हा 12 गाड्या बघायला जाण्याची तयारी सगळ्यांची चालू झालेली होती कारण 5:30-6 वाजता 12 गाड्या ओढतात. तर आता इथं सर्वांचीच तयारी झालेली होती 12 गाड्या म्हणजे बघायला जाण्यासाठी. तर आता पहिले इथून जे असतात ना ते वाजवत नवरदेवांना घेऊन जातात. तर आम्ही पण थोडा वेळ तिथं गल्लीमध्ये उभं राहू आणि त्यानंतर मग जिथं गाड्या ओढतात ना तिथं जाऊन थांबायचं असतं आपण. तर आता आम्ही यात्रेमध्ये आलेलो होतो आणि इथे ही काठी नाचत होते आणि या वेळेनंतर मग आता इथं गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पण होईल सुरू. तर भरपूर अशी गर्दी असते.
फोडल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर आता सर्व नातेवाईक वगैरे भेटतात, मैत्रिणी भेटतात. तर इथं थोड्या वेळ आम्ही थांबलेलो होतो कारण इथं आहे ना आता 1 वर्षानंतरच सगळ्यांची भेट होत असते. कारण नेहमी असं भेटणं होत नाही. त्यामुळं मैत्रिणी वगैरे सगळेच जण यात्रेच्या दिवशी भेटतात आणि जे आपले नातेवाईक असतात तेही यात्रेमध्ये सर्वांना भेटत असतात. त्यामुळं आम्ही इथंच थोडा वेळ थांबलो आणि आता या सर्व लहान मुलांना घेऊन येणं पाळण्यात बसायला जायचं होतं. तर आईन त्या ज्या त्यांच्या लहानपणीचे जे होत्या मैत्रिणी वगैरे तर त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. तर इथं तोपर्यंत ना आम्ही फोटो वगैरे काढत होतो. तर 6:30 वाजलेले होते आणि बऱ्यापैकी अंधार पण पडलेला होता. तर सर्वीकडे ना लाईटिंग वगैरे छान अशा लागलेल्या होत्या. घ्यायची का? तर यात्रेत फिरलो, त्यानंतर जे घ्यायचं ते घेतलं आणि इथून भेळ घेत होतो. कारण आता रात्रीचे वाजले होते 8, 8:30 आणि आता आम्हाला नाशिकला जाण्यासाठी पण निघायचं होतं. तर आता घरी आलेलो होतो आणि इथं हळदी कुंकू लावतो आहे आणि त्यानंतर मग आता नाशिकला जाण्यासाठी निघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. टायमिंग काय आपला काही 1-1:30 वाजलाय. 1:30 वाजलाय की आपल्याला. हाय बाय टोनी मावची. बाय बाय. आता कधी भेटायचं आपण? नाशिकला भेटू आपण. उद्या येतो नाशिकला.